सकाळची वेळ होती. शाळेची घंटा वाजली आणि पाचही मुलं आनंदाने वर्गात आली. गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग टीचर. चला आता सगळ्यांनी आपापल्या जागेवर बसा. सगळी मुलं आपल्या ठरलेल्या जागेवर बसली. त्यांनी फळ्याकडे पाहिलं आणि आजच्या धड्यासाठी तयार झाली. मुलांनो, आज आपण 0 ते 9 हे अंक शिकणार आहोत. प्रत्येक अंकासोबत आपण तेवढ्याच वस्तू मोजणार आहोत. तयार आहात ना? हो टीचर, आम्ही तयार आहोत. सर्वात आधी पाहूया 0. हा अंक आहे 0. फळ्यावरच्या चौकटीत किती वस्तू आहेत? एकही वस्तू नाही. अगदी बरोबर. एकही वस्तू नसेल तर आपण 0 म्हणतो. सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणा. 0. 0. आता पहा, हा अंक आहे 1. फळ्यावर किती सफरचंद आहे? एक सफरचंद. बरोबर. एक सूर्य, एक चंद्र आणि आपलं एक नाक. सगळ्यांनी म्हणा. 1. 1. हा अंक आहे 2. फळ्यावर किती तारे आहेत? 2 तारे. आपल्या डोळ्यांची संख्या किती? 2. आपल्या कानांची संख्या किती? 2. खूप छान. सगळ्यांनी म्हणा. 2. 2. हा अंक आहे 3. फळ्यावर किती फुगे आहेत? 3 फुगे. चला 3 वेळा टाळ्या वाजवूया. 1, 2, 3. सगळ्यांनी म्हणा. 3. 3. आता हा अंक आहे 4. फळ्यावर किती फुलं आहेत? 4 फुलं. चला एकत्र मोजूया. 1, 2, 3, 4. सगळ्यांनी म्हणा. 4. 4. हा अंक आहे 5. फळ्यावर किती पेन्सिली आहेत? 5 पेन्सिली. आपल्या एका हाताला किती बोट असतात? 5. सगळ्यांनी म्हणा. 5. 5. आता हा अंक आहे 6. फळ्यावर किती बदकं आहेत? 6 बदकं. चला बदकं मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6. सगळ्यांनी म्हणा. 6. 6. हा अंक आहे 7. फळ्यावर किती रंगीत क्रेयॉन्स आहेत? 7 क्रेयॉन्स. चला सावकाश मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. सगळ्यांनी म्हणा. 7. 7. आता हा अंक आहे 8. फळ्यावर किती पानं आहेत? 8 पानं. सगळ्यांनी म्हणा. 8. 8. आणि हा अंक आहे 9. फळ्यावर किती सफरचंद आहेत? 9 सफरचंद. चला सफरचंद मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. सगळ्यांनी म्हणा. 9. 9. आता आपण शिकलेले सगळे अंक पुन्हा एकदा म्हणूया. माझ्यासोबत मोठ्याने म्हणा. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. वा.
तुम्हाला सगळे अंक छान लक्षात राहिले आहेत. मुलांनो, आता आपण स्थानिक किंमत शिकणार आहोत. फळ्यावर 869 म्हणजे 869 ही संख्या दिसत आहे. या संख्येमध्ये 8, 6 आणि 9 हे 3 अंक आहेत. प्रत्येक अंकाची जागा वेगळी असल्यामुळे त्याची किंमतही वेगळी असते. यालाच आपण स्थानिक किंमत म्हणतो. या तक्त्यात 3 स्थानं आहेत. उजवीकडचं पहिलं स्थान आहे एकक. त्याच्या डावीकडचं स्थान आहे दशक. आणि त्याच्या डावीकडचं स्थान आहे शतक. म्हणून 869 मध्ये 8 हा शतक स्थानावर, 6 हा दशक स्थानावर आणि 9 हा एकक स्थानावर आहे. आता 8 ह्या अंकाची स्थानिक किंमत पाहूया. 8 हा शतक स्थानावर आहे. एक शतक म्हणजे 100. म्हणून 8 शतक म्हणजे 800. त्यामुळे 8 ची स्थानिक किंमत आहे 800 म्हणजे 800. 8 ची स्थानिक किंमत 800. आता 6 या अंकाची स्थानिक किंमत पाहूया. 6 हा दशक स्थानावर आहे. एक दशक म्हणजे 10. म्हणून 6 दशक म्हणजे 60. त्यामुळे 6 ची स्थानिक किंमत आहे 60 म्हणजे 60. 6 ची स्थानिक किंमत 60. आता 9 या अंकाची स्थानिक किंमत पाहूया. 9 हा एकक स्थानावर आहे. म्हणून 9 ची स्थानिक किंमत आहे 9 म्हणजे 9. 9 ची स्थानिक किंमत 9. आता 869 या संख्येचं विस्तारित रूप पाहूया. 8 शतक म्हणजे 800. 6 दशक म्हणजे 60. आणि 9 एकक म्हणजे 9. म्हणून 869 बरोबर 800 अधिक 60 अधिक 9. 869 बरोबर 800 अधिक 60 अधिक 9. खूप छान. आता एक छोटा प्रश्न. 869 मध्ये 8 कोणत्या स्थानावर आहे? शतक स्थानावर. 8 ची स्थानिक किंमत किती? 800. 6 कोणत्या स्थानावर आहे? दशक स्थानावर. 6 ची स्थानिक किंमत किती? 60. 9 कोणत्या स्थानावर आहे? एकक स्थानावर. 9 ची स्थानिक किंमत किती? 9. अगदी बरोबर. मुलांनो, आज आपण काय शिकलो? 0 ते 9 अंक आणि स्थानिक किंमत. आजचा धडा तुम्हाला आवडला का? हो, टीचर. खूप आवडला. खूप छान. आता घरी जाऊन अंक लिहिण्याचा आणि वस्तू मोजण्याचा सराव करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी आमचं एक नवीन शैक्षणिक ॲप लवकरच येत आहे. आज आपण जे अंक आणि स्थानिक किंमत शिकलो, त्याचा सराव तुम्ही या ॲपमध्ये करू शकाल. मजेदार खेळ, प्रश्न आणि ॲक्टिव्हिटीजमधून शिकलेलं पुन्हा समजून घेता येईल. ॲप तयार झाल्यानंतर त्याची माहिती आम्ही तुम्हाला नक्की सांगू. तोपर्यंत आज शिकलेल्या अंकांचा आणि स्थानिक किमतीचा घरी नक्की सराव करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच मजेदार आणि शिकवणाऱ्या व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आम्ही पुन्हा एका नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत अभ्यास करा, आनंदी राहा. बाय बाय.